उन्हाळ्यात थंडगार मसाला ताक प्यायला कुणाला नाही आवडत आणि त्यात जर हे ताक घरी तयार केलेल्या मसाल्यापासून बनवलेलं असेल ना तर त्याची चव आणखीनच वाढते. तर आज मी तुमच्यासोबत मसाला ताकची रेसिपी तर शेअर करणारच आहे, पण त्याचबरोबर मसाला ताकसाठी लागणारा मसाला ही आपण घरच्या घरीच तयार करणार आहोत आणि तोही अगदी सोप्या पद्धतीने योग्य प्रमाणात. आणि शिवाय हा मसाला अगदी 1 ते 2 महिने आरामात टिकतो. म्हणजे आपण कधीही मसाला ताक म्हणा किंवा मठ्ठा म्हणू शकता करून आपल्याला प्यायचं असेल तर अगदी झटपट बनून तयार होतो. तर त्यासाठीचं साहित्य बघून घेऊयात. तर इथे मी कढई गॅसवर ठेवली आहे, पण गॅस अजून चालू केलेला नाही आहे. सुरुवातीला आपण साहित्य बघून घेऊयात. तर इथे मी 3 चमचे जिरं घेतलेलं आहे. कुठल्याही एका चमच्याचं तुम्ही माप घेऊ शकता. सोबतच 2 चमचे धणे घेतलेले आहेत. अर्धा चमचा मी इथे बडीशेप घेतलेली आहे आणि एक 8 ते 10 काळी मिरी घेतलेली आहेत. काळी मिरी फार जास्त घ्यायची नाही आहेत. आता आपण गॅस चालू करूयात आणि गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि अगदी 2 मिनिटभर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. कारण हे मसाले फार जास्त भाजले गेले तर त्याला कडवट चव येते आणि साहजिकच मग मसाला ताकलाही कडवट चव येईल. त्यासाठी फक्त 2 मिनिटभर हे मसाले परतून घ्यायचे आहेत. हलकासा त्यातून सुगंध दरवळायला लागला की आपण यात अजून 2 पदार्थ घालणार आहोत. त्यात म्हणजे पाव चमचा ओवा, तुम्ही बघू शकता. ओवा देखील फार जास्त घालायचा नाही आहे. आणि अगदी पाव चमचा इथे मी सुंठचा थोडा तुकडा होता तो ठेचून घेतला आहे. तुम्ही सुंठाची पावडर घातली तरी देखील चालेल, ती देखील फार घालायची नाही आहे. ओवा हा लगेच भाजला जातो बारीक असल्यामुळे, म्हणून तो आपण नंतर घातला आहे. तर ओवा घातल्यावर सुद्धा आपल्याला फक्त मिनिटभर ते भाजून घ्यायचं आहे. हाताला थोडंसं गरम जाणवलं की गॅस बंद करायचा आहे आणि हे भाजून घेतलेले मसाले आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे. तर आता आपण मसाले पूर्णपणे थंड करून घेतलेले तुम्ही बघू शकता. आणि हे खूप जास्त रोस्ट करायचे नाहीत, एवढी काळजी आपल्याला घ्यायची. आता हे मिक्सरमधून आपल्याला बारीक करून घ्यायचे. त्यासाठी मिक्सर देखील पूर्णपणे कोरडा असला पाहिजे. तर आता आपण सगळे मसाले मिक्सरमध्ये घालून घेऊयात. यात आपल्याला अजून साहित्य घालायचं आहे. तर ते म्हणजे अगदी पाव चमचाला देखील कमी, चिमूटभर म्हणा, हिंग घालायचं आहे आणि सोबतच 1 चमचा भरून इथे काळं मीठ घालायचे. जर तुमच्याकडे काळं मीठ नसेल तर तुम्ही चाट मसाला घातला तरी देखील चालेल. आणि आता हे सगळं मिक्सरला बारीक करून घेऊयात. तर इथे आपला मसाला छान असा बारीक करून झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि हा मसाला काचेच्या स्वच्छ अशा हवाबंद बरणीत भरून ठेवला ना की 2 महिने अगदी आरामात टिकतो. आणि शिवाय ऐन वेळेस आपल्याला मसाला ताक करून घ्यायचं असेल तर पटकन कामी येतो. आता आपण ताक करायला घेऊयात. तर त्यासाठी मी इथे 1 लहान वाटी दही घेतलेलं आहे. मी थोड्या प्रमाणात करते, पण तुम्हाला पाण्याचा योग्य अंदाज इथे सांगणार आहे. तर जर 1 वाटी दही असेल ना तर बऱ्याच वेळेला आपल्याला यात पाणी किती घालावं असा योग्य अंदाज येत नाही. तर त्यासाठी म्हणून सांगते, जे नवीन शिकणार आहेत त्यांच्यासाठी म्हणून. तर आता पाणी आपण बघूयातच, पण दही घेतलं आहे, त्यात अर्धा चमचा साखर घालते. बऱ्याच जणांना नाही आवडत, नाही घातली तरी चालेल. आणि आता यात मी साधं मीठ देखील घातलं होतं, ते दाखवायचं राहून गेलं. आणि दह्यात पाणी घालण्याची घाई करायची नाही आहे. दह्यात साखर आणि मीठ घातली ना की ते दही असंच आपल्याला छान रवीने घुसळून घ्यायचं आहे. याने काय होतं ना, दहीची कन्सिस्टन्सी छान अशी प्लेन होते आणि मग मठ्ठा देखील अगदी भारी येतो. तर आता आपण दही छान असं घुसळून घेतलेलं आहे. 1 मिनिट 2 मिनिटात छान ते घुसळलं जातं. तुम्हाला हवंच तर मिक्सरमधूनही फिरवून घेऊ शकता. आता आपण यात पाणी घालून घेणार आहोत. तर पाण्याचा अंदाज बघूयात. तर ज्या वाटीने दही घेतलं होतं त्याच वाटीने मी ते 2.5 वाटी पाणी घालते. तुम्हाला थोडं हलकं दाटसर हवं असेल ताक तर तुम्ही 2 वाटी पाणी घातलं तरी देखील चालेल, पण 2.5 वाटी प्रमाण हे बरोबर होतं. किंवा तुम्हाला थोडं पातळ हवं असेल तर 3 वाटी घालू शकता. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ताकाची कन्सिस्टन्सी ही ठरवू शकता. तर पाणी घातल्यानंतर देखील त्याला छानसं घुसळून घ्यायचं आहे. आणि अगदी छान असं एकजीव झालं की मग यात आपण मसाला घालून घेणार आहोत. तर मसाला देखील तुम्हाला किती प्रमाणात घालायचा आहे, इथे मी 1 चमचा घालते. तुम्ही थोड्याफार प्रमाणात कमी जास्त करून घेऊ शकता. तर इथे मी मसाला घालून घेते 1 चमचा. आणि मसाला घातल्यानंतर देखील छानसं त्याला घुसळून घ्यायचं आहे. आणि एवढं झटपट हे ताक तयार होतं आणि चवीला इतकं भारी लागतं. तर आता छान हे मसाला टाकून देखील घुसळून घेतलं की आता आपण अगदी थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि लगेच आता हे ताक आपण सर्व करायला घेऊयात. तर इथे मस्त
तो थंडगार मसाले ताक तयार आहे. तुम्ही बघू शकता अगदी झटपट बनतो आणि मसाला तयार असला ना की फारसा काही वेळ लागतच नाही. पहिल्यांदाच जर मसाला बनवून बघणार असाल तर थोडं कमी प्रमाणात बनवून बघा, पण तुम्हाला हा बनवलेला मसाला नक्कीच आवडेल. तर नक्कीच तुम्ही ही मसाला ताकाची रेसिपी ट्राय करून बघा. कशी झाली हे कमेंट्समध्ये जरूर कळवा. रेसिपी आवडली असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी मराठी चव चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात छान छान रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.